राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 10 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या सर्व रेशनधारकांना या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 योजना कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, सर्वात अगोदर कोणत्या रेशनधारकांना प्राधान्य दिलं जाईल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा या 10 योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती अगदी सविस्तर पद्धतीने देणार आहे। बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता नियम आणि अटी कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल, अन्यथा तुम्हाला या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशनधारकांना रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते। त्यामुळे रेशनधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की आपल्याला असेच वर्षानुवर्ष रेशन धान्य कधीपर्यंत मिळत राहील, आपल्याला सरकारने काहीतरी अशी गोष्ट दिली पाहिजे की जेणेकरून आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करेल, जेणेकरून आम्ही स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर बनून जाईल। तर बघा रेशनधारकांना अशा पद्धतीच्या मागण्या भरपूर रेशनधारकांकडून या ठिकाणी करण्यात येत होत्या। या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। या 10 योजनांच्या माध्यमातून राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या सर्व रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा रेशनधारकांना या 10 योजना कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणते रेशनधारक पात्र ठरतील, कोणत्या रेशनधारकांना या 10 योजनांचा लाभ देण्यात येणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असेल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुम्हाला सुद्धा स्वतःच्या पायावरती 100% उभा सुद्धा राहता येणार आहे। बघा रेशनधारकांना आपल्या राज्यामध्ये आता जवळच निवडणूक येत आहे, त्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच रेशनधारकांना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेची निवडणुका जवळ आलेल्या आहेत। त्यामुळे सर्व रेशनधारकांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। म्हणजेच रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या 10 योजना कशामुळे सुरू झालेल्या आहेत त्याचे कारण सुद्धा लगेच सांगतो। बघा रेशनधारकांना आता जवळच निवडणूक येत आहे, तर या निवडणुकीमध्ये या ठिकाणी रेशनधारकांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करावे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या 10 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच रेशनधारकांना जर जास्तीत जास्त या ठिकाणी योजनांचा लाभ दिला, रेशनधारकांना जर जास्तीत जास्त पैसे दिले तर रेशनधारक 100% मतदान करतील या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। राज्यातील 52 लाख रेशनधारकांसाठी या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। 52 लाख रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 10 योजना कोणकोणत्या आहेत, कोणकोणते रेशन कार्ड धारक याच्यासाठी पात्र ठरतील आणि याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे या ठिकाणी या 10 योजनांची प्रतीक्षा संपून जाईल, तुम्हाला सुद्धा या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर या 10 योजनांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। तुम्हाला ज्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्याचा अर्ज तुम्ही कशा पद्धतीने करायचा आहे, त्या योजनांच्या माध्यमातून किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल, कशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जातील, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व रेशनधारक लाभ घेतील आणि फक्त तुम्हालाच याचा लाभ घेण्यासाठी अडथळे सुद्धा
येणार आहेत। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण कसा अर्ज करायचा आहे आणि याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे बघा राज्य सरकार काय करत आहे की राज्यातील ज्या ज्या महिला असतील त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ते देत आहेत। जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्ष, 70 वर्ष पूर्ण आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजेच मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत पैसे वाटप करत आहेत। ज्या ताई विधवा आहेत त्यांना विधवा पेन्शनच्या माध्यमातून पैसे देण्यात येत आहेत। ज्या ताई अपंग आहेत, निराधार आहेत त्यांना विधवा पेन्शन, संजय गांधी निराधार योजना यांच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे। परंतु या ठिकाणी राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचे मिळत नव्हते, तांदळाचा भात सुद्धा शिजत नव्हता, तांदळामध्ये जास्त या ठिकाणी मस्कडे तयार झालेले होते। अशा सर्व गोष्टींमुळे रेशनधारक त्रस्त होते, रेशनधारक सरकारवरती नाराज होते, रेशनधारक मोर्चे काढत होते, रेशनधारक म्हणत होते की आम्ही या सरकारला परत निवडून देणार नाही जर यांनी रेशन धान्य चांगले दिले नाही, चांगल्या क्वालिटीचे गहू दिले नाही, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ दिले नाही, तर या ठिकाणी हे सरकार आम्ही 100% पाडणार, यापुढे या सरकारला मतदान करणार नाही। तर अशी बातमी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना समजलं की आपले पैसे गेले तर अडचण नाही, परंतु आपल्याला मतदानच पडलं नाही तर या ठिकाणी खुर्ची आपल्याकडे राहणार नाही। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा विचार करून बघा या गोष्टी सरकारसाठी काही मोठ्या नाहीत, परंतु या ठिकाणी एका मतदानाची गरज असते। त्यामुळे सरकार एक मतदान सुद्धा सुटू देत नाही। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमताने प्रचंड मताने निवडून आल्याचं आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलत असताना दिलेली आहे। म्हणजेच ही माहिती कोणत्याही पत्रकारांनी दिलेली नाही, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी टीव्ही वरती येऊन, तुम्ही वर्तमानपत्रे तर वाचत असाल, पेपरला सुद्धा बातमी आलेली होती बघा, ज्यावेळेस लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आमचं सरकार स्थापन झालेलं आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा लाडक्या बहिणींचं भरभरून कौतुक केलेलं होतं। त्यामुळेच रेशनधारकांनो आता तुमची बारी आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे व्यवस्थित वाटप होत आहे। आता 2 ते 3 दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हे अशाच पद्धतीने वाटप सुरू राहणार आहे। परंतु रेशनधारकांनो तुमच्यासाठी अजून सरकारने काहीही केलेलं नव्हतं बघा। हे जे तुम्हाला गहू मिळतात, तांदूळ मिळतात, हे मुख्यमंत्र्यांकडून मिळत नाही, तर हे गहू आणि तांदूळ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मिळत आहे। म्हणजेच या रेशन कार्डचा आणि आपल्या राज्य सरकारचा जास्तीत जास्त संबंध नाही, तर या रेशन कार्डचा आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जास्तीत जास्त संबंध आहे। त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आला आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत हा निर्णय आला, यांच्या माध्यमातून आमदारांपर्यंत हा निर्णय आला, या आमदारांपासून गावामधील सरपंच असतील तर त्यांच्यापर्यंत हा निर्णय आलेला आहे। म्हणजेच ही एक साखळी आहे, तर या साखळीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्ही मतदान करा किंवा नका करू, मतदान करणे हा तुमचा प्रश्न वैयक्तिकरित्या आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान म्हणत नाही की तुम्ही मतदानच करा बघा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जेणे त्याने आपापल्या मताने मतदान केलं पाहिजे। परंतु या ठिकाणी योजना सुरू झालेल्या आहेत, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। आपल्याला जास्तीत जास्त या गोष्टींमध्ये पडायचं नाही, या राजकारण असेल किंवा या गोष्टी असतात तर आपल्याला याच्यामध्ये पडायचं नाही। आपला मुद्दा आहे की या ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, तर या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या योजनांचा लाभ कोणी घ्यायला पाहिजे आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे पाहिजेत, पात्रता पाहिजेत, या अटी शर्ती कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, या योजनेच्या माध्यमातून किती रक्कम हस्तांतर केले जात आहे, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल मध्ये माहिती देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला 10 योजनांचे या ठिकाणी अर्ज करण्याची गरज सुद्धा भासणार आहे। तर या 10 योजना अगदी झटपट पद्धतीने सांगत आहे, 10 योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देऊन टाकतो। परंतु आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला गावरान भाषेमध्ये बघा, आपली भाषा तुम्हाला सुटसुटीत समजत असते, तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आपण या ठिकाणी एक शब्द तुम्हाला एका सेकंदामध्ये सांगतो आणि तो शब्द तुम्हाला समजेल आणि मला पण
समजेल अशा पद्धतीने माहिती देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। जर तुम्ही एक व्हिडिओला लाईक केला आणि चॅनलला सबस्क्राइब केला तर आम्हाला सुद्धा असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन येतं। तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम देत आहात, त्यामुळे आपण सुद्धा तुमच्यासाठी नवनवीन योजनांचा शोध लावत आहोत, तुमच्यासाठी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। बघा, आता आपण आपल्या चॅनलचं कौतुक थांबूयात आणि आपल्या मेन मुद्द्याकडे लगेच वळूयात। आता बघा रेशनधारकांनो, आपला जो मेन मुद्दा आहे तर तो मेन मुद्दा म्हणजे राज्य सरकारकडून बघा तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे। या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या आहेत। या मुख्यमंत्र्यांकडून आमदार खासदारांना आमदारांकडून तुमच्या गावातील सरपंचाकडे योजना आलेल्या आहेत। तर या योजनांचा लाभ तुम्हाला कागदी प्रक्रियेमध्ये करायचा नाही, तर या ठिकाणी कुठेही कागद जमा करायचा नाही, तुम्हाला ही सगळी प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने करायची आहे। बघा, यासाठी काय काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो, जेणेकरून सगळ्यांना समजून जाईल। कारण जर मी तुम्हाला कमी शब्दात सांगायचं झालं तर काहींना कळेल आणि काहींना कळणार नाही, त्यामुळे थोडंसं 2 मिनिटं वेळ काढा, फक्त 2 मिनिटांमध्ये संपूर्ण या ठिकाणी आटपून घेऊन टाकतो। आता या ठिकाणी बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर पात्रता सांगतो, कारण जर पात्रतेमध्येच बसत नसाल तर तुम्ही व्हिडिओ पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे तुम्ही पात्रतांमध्ये बसत आहात का हे तुम्ही सर्वात अगोदर बघायचं आहे। तर बघा रेशनधारकांनो, याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, कारण जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं इन्कम जास्त असतं, त्यामुळे त्यांना अशा योजनांचा लाभ देण्यात येत नसतो। त्यासोबत जे शेतकरी असतील, परंतु आता या शेतकऱ्यांमध्ये काय झालेलं आहे की काही शेतकऱ्यांना 1 एकर जमीन, काहींना 2 एकर, काहींना 3 एकर, तर काही शेतकऱ्यांना 15 एकर, 20 एकर, 25 एकर, 30 एकर असे जास्तीत जास्त शेती आहे। तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे योजनांचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्याकडे 1-2 एकर म्हणजेच कमीत कमी 5 एकराच्या आतमध्ये आहे त्यांना लाभ घेता येईल। आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता म्हणजे बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तर या पात्रता आहेत। आता आपण योजना बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना या योजना कोणकोणत्या आहेत, कसा अर्ज करायचा आहे त्याची माहिती पाहण्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही एकतर पुरुष असाल किंवा महिला असाल किंवा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्या घरामध्ये कोणाला पण याचा लाभ घेता येणार आहे। बघा, महिला असेल तर महिलांना वेगवेगळ्या योजना आहेत, पुरुष असेल तर पुरुषांना वेगवेगळ्या योजना आहेत, ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत। तर बघा या ठिकाणी कागदपत्रे सांगतो। बघा, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी कागदपत्रे सेम आहेत। बघा, पहिलं कागदपत्र आधार कार्ड म्हणजेच ओळखीचा पुरावा। बघा, तुम्ही स्वतः ओळख तुमची पटवण्यासाठी आधार कार्ड मागवण्यात आलेला आहे। त्यासोबत मतदान कार्ड असायला पाहिजे। आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमी आहे। जर उत्पन्न दाखला जर काढणं शक्य होत नसेल तर रेशन कार्ड असेल तरी त्याच्यावरती सुद्धा चालणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं 2 छोट्या आकाराचे फोटो लागणार आहेत। आणि जर तुम्ही SC, ST, OBC, NTB, NTC, NTA, NTB, NTD अशा कास्टमधून येत असाल, अशा प्रवर्गामधून येत असाल, म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती अशा कास्टमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल। परंतु जर ओपन मधून असाल तरी पण तुम्हाला अर्ज करता येईल। परंतु या ठिकाणी SC, ST, VGNT, OBC तुम्हाला सांगितलेल्या कास्ट आहेत तर यांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासोबत ज्या विधवा ताई असतील त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे। जे अपंग असतील, निराधार असतील त्यांना सरकार सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात येत आहे, म्हणजे सर्वांना अर्ज करता येणार आहे। परंतु याच्यामध्ये लाभ कसा दिला जाणार आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। कागदपत्रे सांगितली, आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, योजनांची यादी वाचून दाखवतो। बघा, पहिली योजना शिलाई मशीन, दुसरी योजना पिठाची गिरणी, तिसरी योजना शेळीपालन योजना, चौथी योजना या ठिकाणी सोलर पंप असतो, शेतकरी असतील त्यांना माहिती आहे। बघा, 5वी योजना जी आहे तर ती 5वी योजना म्हणजे गाय गोठा योजना। बघा, गाय गोठा शेतकऱ्यांसाठी आहे। त्यासोबत जे 6वी योजना आहे तर ती 6वी योजना म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना पेन्शन। 7वी योजना म्हणजे विधवा। त्यासोबतच पुढची योजना म्हणजे अपंगत्व असणारे। त्यासोबतच 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार। आणि जी शेवटची योजना आहे तर ती शेवटची योजना म्हणजे तुम्हाला विहीर अनुदान योजना। अशा पद्धतीने तार कुंपण शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त योजना आहे। त्यासोबतच 3 गॅसची योजना, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा टोटल मिळून भरपूर योजना आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला शिलाई मशीनचा अर्ज सुरू झालेला आहे, पिठाची गिरण्याचे लवकरच सुरू होतील। तार कुंपण, गायगोटा, सोलर योजना असेल, डंका मशीन असेल अशा योजनांचे अर्ज लवकरच सुरू होणार आहे। त्याच्यामुळे कागदपत्रे काढून ठेवा। अर्ज सुरू झाले की खटाखट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत राहतील आणि त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचे, तुम्हाला सुद्धा लाभ मिळत राहील। बघा, या
ठिकाणी तुमचा फायदा करून देत आहे, त्यामुळे तुम्ही आमचा फायदा करून दिला पाहिजे। चॅनलला खटाखट सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहे तर ही सर्व सत्य माहिती आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या फोनवरती विश्वास ठेवू नका। फक्त कागदपत्रे तयार ठेवा, पात्रतेमध्ये बसत आहात का हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बघा आता निवडणूक जवळ येत आहे, त्यामुळे जर तुम्ही पूर्ण तयारीमध्ये असाल तर तुम्हाला याचा लाभ फास्ट मध्ये मिळणार आहे। कारण सरकारला मतदानाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सरकारचा थोडा तरी फायदा घेतला पाहिजे। कारण सरकारचा हात दगडाखाली अडकलेला आहे, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी हातोडा मारून घ्यायचा आहे आणि पैसे सुद्धा मिळवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती दिली, कागदपत्रे काढून ठेवा, काय अडचण असेल तर या ठिकाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ती सोडवणार आहोत।